मराठा आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास नकार दिलेला नाहीये। मात्र शासकीय संपत्तीचं नुकसान केल्यानं अशा प्रकारचे गुन्हे मागे घेता येत नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आणि यानंतर जरांगेंनी सरकारला इशारा दिला, गुन्हे सरसकट मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा जरांगेंनी दिला असून जरांगेंची ही केवळ पोकळ धमकी असल्याचं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। मराठा आंदोलकांवर फडणवीसांनी ही माहिती दिली, गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा एकदा इशारा जरांगेंनी सरकारला दिलेला आहे। तर जरांगेंची फक्त पोकळ धमकी असल्याचं नवनाथ वाघमारेंनी म्हटलेलं आहे। कुठलाही गुन्हा परत घेण्याकरता कुठलाही नकार दिलेला नाही। पहिल्या दिवशीपासून स्पष्ट आहे, ज्यामध्ये शासकीय संपत्तीचा लॉस झालेला आहे ते गुन्हे परत घेता येत नाही, हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। त्याच्या व्यतिरिक्तचे सगळे गुन्हे आम्ही परत घेतो। किंबहुना मी मागच्या काळात अधिवेशनामध्ये आकडे कोणते गुन्हे दाखल करतात हे उपसमितीला समजत नाही का? विभागीय आयुक्ताला सांगून विभागीय अहवाल घ्यायचा, महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागीय स्तरावरचे अहवाल घ्यायचे, गुन्हे मागे घ्यायचे, खटले कोणते प्रलंबित आहेत न्यायालयात ते पटापट त्याचा तोडगा काढायचा, हे कळत नाही का तुम्हाला? तुमचं लय दिवस चालून देणार नाही मी, थोडे दिवस माझ्या बघतो तुम्ही सोडतात करायचा प्रश्न, मग दाखवतो तुम्हाला सरकार बी कसं गुन्हे मागे घेत नाही ते बी बघतो मी, तुम्ही कसं मागे घेत नाही। मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू, ही जी जरांगेंनी धमकी दिली ही पोकळ धमकी आहे। आणि खरं तर रस्त्यावर उतरण्याला कुणालाही अधिकार असतो, रस्त्यावर उतरता येत असतं, परंतु ही धमकी कशामुळे दिली किंवा मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागल घ्या, सर्व गुन्हे मागं कुणालाही घेता येत नसतात। त्यामधील गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतील, ज्यामध्ये तुम्ही बीडसारखं शहर जाळण्याचं काम केलं, गोरगरिबाला मारहाण केली, मायक्रो ओबीसींना भयभीत करण्याचं काम केलं, मराठवाड्यात दादागिरी करून हैदोस घालण्याचं जे जरांगेच्या पिलावळीनं आणि जरांगीनं काम केलंय, त्याची आता कुठेतरी कर्माची फळं आता भोगण्याची वेळ आली। त्यासाठी जरांगीने आता कर्माची फळं भोगली पाहिजेत।